अटक टाळण्यासाठी संशयिताकडून 20,000ची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास अटक। दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी 20,000 रुपयांची लाच मागून त्यांपैकी 10,000 रुपये स्वीकारताना देवळा पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले। नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी ही कारवाई केली। कैलास यशवंत जगताप वय 54 राहणार मुंजवाड हे त्या लाचखोर पोलीस अधिकारीचे नाव आहे। त्याने देवळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात संबंधित तक्रारदाराला अटक करू नये यासाठी 20,000 रुपयांची लाच मागितली होती। या संदर्भात सदर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। त्यानुसार संबंधित पथकाने सापळा रचून जगताप याला 10,000ची लाच घेताना रंगेहाथ पकडले। त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती। जगताप याने यापूर्वीही 2,05,000 रुपयांची लाच स्वीकारल्याचे मान्य केले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील, पोलीस हवालदार सुनील पवार, संदीप वणवे, योगेश साळवे, परशुराम जाधव यांनी ही कारवाई केली।